झी24 तासच्या बातमीनंतर लातूरमधील वृद्ध शेतकरी पवार दाम्पत्याला अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला। सोनू सूदनं स्वतः फोन करून पवार दाम्पत्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली। तसंच शनिवारी गावात येऊन बैलजोडी देणार असल्याचं देखील सोनू सूदनं त्यांना सांगितलं। राज्य सरकारनं देखील या शेतकरी जोडप्याला मदतीचं आश्वासन दिलेलं आहे, तर सोनू सूदही मदतीसाठी धावून आलाय। लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला सोनू सूद धावला। सोनू शेतकऱ्याला देणार बैलजोडी। सोनू सूदचा शेतकऱ्याला मदतीचा हात। लातूर जिल्ह्यातील अंबादास पवार या वयोवृद्ध शेतकऱ्याचा शेतातल्या कोळपणीची बातमी झी24 तासनं दाखवली। या बातमीनंतर सर्व स्तरातून अंबादास आजोबांकडे मदतीचा ओघ सुरू झाला। बॉलिवूडचा दानशूर अभिनेता सोनू सूद यानंही अंबादास पवारांचा तो व्हिडिओ पाहिला। अंबादास पवारांना सोनू सूदनं तातडीनं फोन केला। त्यांना शनिवारपर्यंत बैलजोडी दारात उभी करण्याचं आश्वासन दिलं। आलता फोन आलता शनिवारी त्यानं देतो म्हणले। काय देतो म्हणले? बैलजोडी देतो म्हणले त्यानं। मग आम्ही का म्हणतो त्यांनी स्वतः येणार म्हणले इथं आणि येऊन देतो म्हणले। सोनू सूद मुक्ताबाई पवार यांच्याशीही बोलला। मुक्ताबाईंनी आपली कर्म कहाणी सोनूला सांगितली। पिक्चर वारचा फोन आलता फिरूचा, त्यांनी म्हणले आम्हाला बैलजोडी देऊत म्हणले। आणि तुम्हाला अडचण काय म्हणजे तुम्ही असं कशा पाय करता? का करावं सर, आम्हाला भाग ना आमचं 4 एकर शेत आहे, पोराला काही नोकरी नाही, पुण्याला काम करून खाते पोरग, त्याची काही पगार उरणार, त्याने बी काही त्याला काही यशन नाही, पण ते पगारच पूर्ण त्यानंतर का करते देतंय कवा 100-200 कवा 1000 त्याने बी देतंय। आम्ही बी असं शेतात काम करतो, आम्हाला लेकरं शिकवा वाटला रे, त्याची इंग्लिश स्कूलला लेकरं घातली मी 2, त्याची भरती होईना गेली आहे। मग इथं कोळप्याला कुठलं देऊ, तिथं कुठलं करू म्हणून मी कोळप वडली। त्यांनी बैलजोडी देतो म्हणून म्हणले, शनिवारपासून देऊत म्हणले। महाराष्ट्रात हालाकीच्या परिस्थितीत जगणारे अंबादास पवार हे एकमेव शेतकरी नाही। महाराष्ट्रातल्या गावागावातले शेतकरी हालाकीच्या परिस्थितीत जगतायत। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोनू सूद सारखे आणखी काही हात आल्यास शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्ट चक्रातून बाहेर पडेल यात शंका नाही। वैभव बालकुंदे, झी24 तास, लातूर।